नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात हेडलाईन्स। जात प्रमाणपत्र व जात अवैधता प्रमाणपत्र सुलभपणे मिळावेत यासाठी सोलापूरचे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे पाठपुरावा करणार। तामिळनाडू सारख्या राज्यात अ ब क ड प्रवर्ग लागू करण्यात आला आहे। तसेच 12 राज्यात कमिट्या बसवल्या। त्या सर्व कमिट्यांचा निष्कर्ष एवढाच आहे की प्रत्येक राज्यात 1-2 जातीचा विकास झाला पाहिजे असून सर्व जातींच्या विकास उन्नतीसाठी अ ब क ड प्रवर्ग अनुसूचित जातीसाठी लागू करावा अशी शिफारस सर्व कमिटींनी केली आहे। मंदा कृष्ण मादिका यांच्या नेतृत्वाखाली 8 राज्यात मोर्चे निघाले असून मोठी चळवळ उभी राहिली आहे। केंद्राने तातडीने विचार करावा असे प्रतिपादन प्राचार्य ढोबळेसह राजीव आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना केले। राज्यामध्ये अ ब क डचा प्रवर्ग लागू करावा यासाठी अनुसूचित जातीच्या सवलतीसाठी अ ब क डचा प्रवर्ग लागू करावा। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या प्रमाणे भटक्या विमुक्ताला जशी संधी दिली तशा प्रकारची संधी देण्यात यावी या स्वरूपाचं निवेदन नागपूरच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून दिलेला आहे। त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी आमचा आग्रह आहे। त्यामध्ये जो मोठा समाज आहे अनुसूचित जातीमध्ये बौद्ध समाज त्याला अ वर्ग द्यावा। त्याच्या खालोखाल मातंग समाजाची संख्या जास्त आहे म्हणून त्याला ब वर्ग द्यावा। मोची, चर्मकार, ढोर आणि होलार या 4 जातीचा व्यवसाय एक असल्यामुळं याचा एक गट करावा आणि त्याला क वर्ग द्यावा आणि राहिलेल्या 52 जाती ह्या 12 ते 15 लाखाच्या घरात आहेत त्यांना ड वर्ग द्यावा। अशा पद्धतीनं जर आपण करू शकलो तर जे वंचित लोक आहेत अशा वंचित लोकांच्यासाठी आपल्याला न्याय देता येईल आणि दुबळ्या माणसापर्यंत सवलत पोहोचेल। आज जो चलाक आहे, आक्रमक आहे तोच सवलती घेतोय आणि जो दुबळा आहे, गरीब आहे, जो रानात राबतोय, शिवारात काम करतोय, गावगाडा चालवण्यासाठी गटार काढतोय, सफाई कामगार म्हणून काम करतोय, मोलकरीण म्हणून काम करतोय, बाळांतीन बाईची घाण काढतोय, तो माणूस मात्र या सवलतीपासून वंचित आहे। अशा असलेल्या लोकांना संधी मिळावी एवढ्यासाठीच आमचा हा टोकाचा संघर्ष आहे। अ ब क ड शासनानं मंजूर करावा।